संजय शिरसाट यांनी एक मोठं विधान केलेलं आहे। 7,000 कोटींचा फटका सामाजिक न्याय विभागाला बसलेला आहे। कायद्यानुसार आमच्या विभागाला निधी द्यावा, निधी कमी करता येत नाही असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। निधी कमी दिल्यास फटका बसणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्र्यांना निधी कमी करू नये यासाठी निवेदन देणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। निधी कपात करताना संमती घेतली पाहिजे होती, संमती मागितली असती तर दिली नसती असंही शिरसाटांनी म्हटलेलं आहे। अर्थमंत्र्यांना भेटून निधी कमी न करण्यासाठी निवेदन देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। हे बघा, लाडकी बहीण योजना जी आहे ती अत्यंत चांगली आहे, त्याच्यासाठी पैसे देणं हे गरजेचं आहे, याबद्दल दुमत नाही आहे। परंतु विकासाचे कामं कमी केले हरकत नाही, परंतु माझा जो काही आक्षेप आहे तो हाच आहे की सामाजिक न्याय खातं असेल किंवा आदिवासी खातं असेल, यात तुम्हाला जे घटनेने तरतूद केलेली, घटनेची तरतूद सांगतो तुम्हाला, त्यानुसारच पैसे द्यावे लागतात आणि त्याच्यात तुम्हाला कट करता येत नाहीत, हे नियम आहे। आणि त्याच्यात तुम्ही जर पाहिलं तर माझ्या खात्यामधून लाडकी बहीण योजनेसाठी 4,000 कोटी रुपये गेलेले आहेत, पंतप्रधान आवास योजनेसाठी 1,500 जवळपास कोटी रुपये गेलेले आहेत, ऊर्जा विभाग वीज सवलतीसाठी 1,400 कोटी रुपये गेलेले आहेत। म्हणजे एकंदरीत 7,000 कोटीचा फटका हा माझ्या विभागाला बसलेला आहे। ना संमती घेतली पाहिजे होती, पण संमती घेऊन सुद्धा मी संमती देऊ सुद्धा शकत नाही। हे कायदेशीर बंधन आहे, निदा वारंवार आपल्याला जे सांगतोय याला कायदेशीर बंधनं आहेत, या बंधनाच्या व्यतिरिक्त काही करता येत नाही। आम्हाला या विभागाचे पैसे या विभागातच खर्च करावे लागतात, इतरत्र ते वळवता सुद्धा येत नाहीत। ज्या काही योजना आहेत त्या विभागाच्या मार्फतच कराव्या लागतात। हे बंधनं आम्हाला कायद्याने घातलेली बंधनं आहेत, ते आम्हाला तोडता येत नाही।